वाल्मिक कराड आणि सुदर्शन घुलेला बीड तुरुंगात मारहाण झाल्याची माहिती, महादेव गित्ते आणि सहकार्याकडून मारहाण झाल्याची भाजप आमदार सुरेश धसांची माहिती, मात्र मारहाण झाल्याचा दावा तुरुंग प्रशासनानं फेटाळला। बीड कारागृहातनं महादेव गित्तेला दुसरीकडे हलवलं। गित्तेची संभाजीनगरमधल्या हर्सूल कारागृहात रवानगी। बीड कारागृहातल्या 2 कैद्यांमधल्या हाणामारीनंतर आता खबरदारीचा उपाय। बीडच्या कारागृहामध्ये काहीही होऊ शकतं, आमदार सुरेश धस यांचं वक्तव्य। तुरुंगात आरोपींना व्हीआयपी ट्रीटमेंट, आकासाठी स्पेशल फोन आणि जेवणाची सोय, सुरेश धस यांचा दावा। बीड मशी जिलेटिन स्फोट प्रकरणाचा तपास एटीएसकडे, घटनास्थळी एटीएसच्या पथकाकडून पाहणी। कुणाल कामराच्या अडचणींमध्ये वाढ, चौकशीला गैरहजर राहिल्यानं पोलीस कुणाल कामराच्या घरी, खार पोलीस कुणाल कामराच्या माहीममधल्या निवासस्थानी दाखल। पुढच्या आठवड्यात भाजपला नवा राष्ट्रीय अध्यक्ष मिळण्याची शक्यता, धर्मेंद्र प्रधान, भूपेंद्र यादव, मनोहरलाल खट्टर, शिवराज सिंग चौहान यांची नावं चर्चेत। आणि राज्यामध्ये पुढचे 3 दिवस अवकाळी पावसाचा इशारा, कोकण, मध्य महाराष्ट्रासह मराठवाड्यात पावसाचा इशारा, वादळी वाऱ्यासह गारपीट होण्याचाही हवामान विभागाचा अंदाज। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।